दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एनडीएची आज बैठक पार पडणार आहे। बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यामध्ये नागपूर, नांदेड आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना शहा उपस्थित राहतील। आज रात्री 9:30च्या सुमारास नागपूर इथं दाखल होतील आणि सकाळी 11 वाजता जामठामधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील स्वस्ती या निवासाच्या पंथागारच्या तसेच चिंचोली येथील स्थायी परिषदेच्या भूमिपूजनाला सुद्धा ते उपस्थित राहतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नांदेडमध्ये नवा मोंढा भागामध्ये शंखनाद सभेचं आयोजन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंधूचे यश सैन्याच्या गौरवाचा शंखनाद आहे आणि आगामी निवडणुकीचा हा शंखनाद असून असं सुद्धा खासदार अशोक चव्हाण म्हणाले। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। महिला आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे। हगवणे कर्नाटकमधल्या कोगनोळीमध्ये वास्तव्यास होते आणि हेरिटेज रिसॉर्टमध्ये ते वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली। माजी आमदार वीरकुमार पाटलांच्या मुलाने त्यांच्यासाठी रिसॉर्टचं बुकिंग केलेलं होतं। मावळच्या पवना नगरमधील फार्म हाऊसवर हगवणे लपलेला होता आणि पवना धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या बंगल्यामध्ये तो लपून बसल्याची माहिती समोर आली। हॉटेल मालकाने फोन केल्यामुळे त्यांना रूम देण्यात आला आणि माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली। हुंडाबळी प्रकरणामधील आरोपी पती शशांक आणि धीर सुशील हगवणे यांना दिलेले बंदुकीचे परवाने पोलिसांनी रद्द केलेले आहेत। या दोन्ही बंदुका पोलिसांनी जप्त केलेल्या असून यासह चांदीची भांडी आणि कार सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेतली। भेटीमध्ये शिंदेंनी कसपटे कुटुंबियांचं सांत्वन केलं। दोषी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असं आश्वासन सुद्धा यावेळी कसपटे कुटुंबियांना शिंदेंनी दिलं। मंत्री पंकजा मुंडे यांनी वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेतली। पंकजा मुंडेंनी कसपटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती। सर्वसामान्य माणसाचं मन या घटनेने सुन्न झालेलं आहे। दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासन सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिलंय। वैष्णवी प्रकरणावरून झालेल्या आरोपांवर जालिंदर सुपेकरांनी स्पष्टीकरण दिलंय। हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवी अपराधाशी आपला काहीही संबंध नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर सुद्धा जालिंदर सुपेकरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणामध्ये दोषी नसल्याचं न्यायालयात सिद्ध झाल्याचं प्रत्युत्तर त्यांनी दमानिया यांना दिलंय। कारागृह वस्तू खरेदी 350 कोटींची असताना 500 कोटींचा घोटाळा कसा असा सवाल सुद्धा सुपेकरांनी केलाय। मान्सूनने वेळेच्या 8 दिवस अगोदरच केरळच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे आणि त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। राज्यामध्ये आजपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा असेल। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यामधील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे आणि त्याचसोबत पुढील 2 दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज सुद्धा असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला गेला। राज्यामध्ये सुरू असलेला मान्सूनपूर्व पावसाचा कहर 30 मे पर्यंत कायम असेल। दरम्यान येत्या 24 तासांमध्ये कोकणामधील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार आणि पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामधील काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार तर विदर्भातही वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट असा पाऊस कायम असेल। हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे। पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरणासह 40 ते 50 प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचाही अंदाज आहे। पावसाच्या तोंडावर मुंबई पालिकेने भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि पवईमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, नोटिसा दिल्यात।
यंदाच्या पावसाळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही, अशी भूमिका महापालिकेने मांडली आहे. मुंबईतील नालेसफाईच्या कामांमध्ये AI तंत्रज्ञान आणि रोबोट्सचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे. नालेसफाई 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. मात्र आतापर्यंत 68% नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित नालेसफाई 7 जूनपर्यंत होणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढत असून राधानगरी धरणामध्ये 3 ते 4 दिवसांमध्ये तब्बल अर्धा TMC पाणी वाढलं. 4 दिवसांपूर्वी राधानगरी धरणामध्ये 3.21 TMC पाणीसाठा होता. शनिवारी तब्बल 3.89 TMC पाणीसाठा झालाय. नदीच्या पाणी पातळीत सुद्धा हळूहळू वाढ होतीये. साताऱ्यामध्ये पहिल्याच दिवसांमध्ये अगोदरच्या पावसामध्ये ठोसेघर धबधबा प्रवाहित झालाय. ठोसेघर परिसरामध्ये विसर्ग बहरून गेलाय आणि हा निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळताना पाहायला मिळतात. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असेल. माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर वाशी आणि पनवेल तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर सुद्धा मेगा ब्लॉक असणार आहे. ठाण्यामध्ये कळवा रुग्णालयामध्ये 21 वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावानं मृत्यू झाला आणि कोरोना झाल्यामुळे 22 मे रोजी या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी 40 खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आलाय. कोरोना सक्रिय होण्याची भीती असून मुंबई, पुणे पाठोपाठ ठाण्यामध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि याच अनुषंगाने ठाण्यामधील रुग्णालयामध्ये 40 खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती आहे. बेळगावमध्ये एका गरोदर महिलेला कोविडची लागण झाली आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं असून कोविडसाठी 10 खास बेड्ससह विशेष वॉर्ड्स तयार करण्यात आल्याची माहिती आहे. तसंच ऑक्सिजनची व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा सुद्धा तयार ठेवलेल्या आहेत. सोमवारपासून RT-PCR चाचणीसाठी तयारी सुद्धा सुरू केली जाणार आहे. अहिल्यानगरमधील राहुरी शनी शिंगणापूर या नव्या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 22 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शनी शिंगणापूर हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे आणि शनी दर्शनासाठी दररोज सुमारे 45,000 भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणाला भेट देण्यासाठी थेट रेल्वे नाहीये, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय. पेन्शनसाठी पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या PF शिस्तभंगाच्या कारवाईच्या नावाखाली रोखता येणार नाही असं सुद्धा न्यायालयाने म्हटलंय. भविष्य निर्वाह निधी अर्थात PF मध्ये जमा केलेल्या रकमेवर केंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षांसाठी 8.25% व्याज देण्यास आता मंजुरी दिली आहे. त्यानुसार व्याजाची रक्कम देशभरातील 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांच्या PF खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल. कृष्णा नदीच्या पाण्यावर तेलकट तवंग दिसत होता आणि सांगलीच्या पलूसमधील अमळापूर परिसरामधून हा प्रकार समोर आला. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने तातडीने याची दखल घ्यावी तसंच रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा तिथले नागरिक करतात. चंद्रपूरमधील नवीनच बांधलेल्या चिमूर बसस्थानकाची दुर्दशा झाली आहे. पहिल्याच पावसामध्ये या नवीन बसस्थानकाचं सीलिंग कोसळलं. मागील आठवड्यामध्ये या बसस्थानकाच्या स्वच्छतागृहातील नळ आणि दारं सुद्धा तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली आणि त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. इंदापूरमध्ये एका हळदी समारंभामध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. पत्नी सारिका भरणे यांच्यासोबत ते हळदी समारंभात सहभागी झाले आणि त्यांचा हा डान्सचा व्हिडिओ समाज माध्यमांवर बराच व्हायरल होतोय. कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरीमधील एका दुकानातून 25 लाखांचं प्लास्टिक जप्त करण्यात आलंय. पालिकेने शहरामध्ये प्लास्टिक बंदी मोहीम राबवली आणि यावेळी एकाच दुकानामधून जवळपास 2 ते 3 डंपर भरतील इतक्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
साताऱ्यामध्ये नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यामुळे ठोसेघर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. बांधकाम केलेल्या पुलावरच ट्रक रुतला आणि त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली होती. त्या ठिकाणी बांधकाम विभागाचे कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी पर्यटक करतायत. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील वेरळ इथं भरदिवसा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोळीबार झाल्याची घटना घडली. 2 अज्ञात दुचाकीस्वारांनी कारचा पाठलाग करत कार थांबवून या काचा फोडल्या. नंतर हवेमध्ये सुद्धा गोळ्या झाडल्याची माहिती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रेलरनं 6 गाड्यांना मागून धडक दिल्यामुळे यामध्ये 2 मृत्यू तर 6 जण जखमी झालेले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलीचा सुद्धा समावेश. नवी मुंबईच्या वेलापूर जेट्टी येथील फ्लोडाईन क्रूजवर अपघात झाला. क्रूजमधील वॉश बेसिन जवळ असणारा काचेचा दरवाजा चिमुकल्यावर कोसळला आणि हा अपघात झाला. या प्रकरणी राजेश नायर यांच्या विरोधात NRI पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर वाढदिवस साजरा करण्यासाठी चिमुकल्यानं कुटुंबीय क्रूजवर समुद्रात गेले होते. मुंबई गोवा महामार्गावरील वाकड घाटामध्ये 70 फूट खोल दरीमध्ये कार कोसळली आणि अपघात झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार नदीत कोसळली आणि अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झालेली असून कारमध्ये 4 प्रवासी प्रवास करत होते. गावामधील एका कुटुंबाला माजी सरपंचासह जमावाने मारहाण केली आणि कुटुंबातील 4 जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गावामध्ये नारळाचं झाड लावण्याच्या उपक्रमावरून वाद झाला आणि याच वादाचं रूपांतर मारामारीत झालं. साताऱ्यामधील कास पठारावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. हुल्लडबाज पर्यटकांनी रस्त्याच्या मध्येच गाडी लावून डान्स केला आणि त्यामुळे इतर पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी इतर पर्यटक करतायत. अहिल्यानगरमध्ये सोनं चोरी प्रकरणी पोलिसांना मोठं यश आलंय. गुजरातमधील व्यापाऱ्यांच्या 3,26,00,000च्या सोन्याच्या अंगठ्यांची चोरी या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. चोरीला मुद्देमाल पोलिसांनी व्यापाऱ्याला सुपूर्द केला. दहिसर पूर्व लिंक रोड पुलावर कार आणि सिमेंट मिक्सिंग ट्रकमध्ये अडकून एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. दोन्ही तरुणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची अनौपचारिक भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना कानमंत्र दिला. आपल्याला टीम इंडियाप्रमाणे काम करावं लागेल. जेव्हा राज्यांचा विकास होईल तेव्हा देशाचा विकास होईल असं सुद्धा यावेळी मोदींनी म्हटलं. संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने आले. पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आपली कळवळा व्यक्त केली. पण भारताने पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्याला दहशतवादी आणि सामान्य नागरिकांमधला फरक कळत नाही. न्यूयॉर्कमध्ये इंडस जल करारावर झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधी हरीश पर्वते यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. 65 वर्षांपूर्वी भारताने प्रामाणिकपणे हा करार केलेला होता, पण पाकिस्तानने 3 युद्ध लादली आणि हजारो दहशतवादी हल्ले घडवले, ज्यामध्ये 20,000हून अधिक भारतीयांचा बळी गेला असं सुद्धा ते म्हणाले. पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधू नदीच्या पाणी संकटाला वॉटर बॉम्ब म्हटलेला आहे. पाकिस्तानमधील 10 पैकी 9 लोक या नदीवर अवलंबून आहेत आणि 90% शेती सिंधू नदीच्या पाण्यावर चालते. जर हे संकट तातडीने सोडवलं नाही तर पाकिस्तानला उपासमारीला सामोरं जावं लागू शकतं असं सुद्धा जफर यांनी म्हटलंय. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केलं. जवानांनी गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये घुसखोर जागीच ठार झालाय. या घटनेनंतर आता BSFच्या जवानांपुढे घुसखोरांना अडवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. चंडोकला बँक फसवणुकी प्रकरणी संबंधित गुन्हेगार अंगद सिंग चंडोकला CBIनं भारतात आणलं.
बँक घोटाळा प्रकरणी आरोपी असल्यामुळे बँकेमधील संबंधित यंत्रणांच्या सहकार्यानं त्याला भारतात परत आणण्यात आल्याची माहिती आहे. राजस्थानमधील कोटा इथं वाढत्या विद्यार्थी आत्महत्ये प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. राजस्थान सरकारला चांगलंच धारेवर धरलं. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून सरकार तुम्ही काय करत असता असा सवाल न्यायालयाने विचारलेला आहे. बिहारच्या बक्सरमध्ये वाळूगिट्टीच्या वादामधून हत्याकांड घडलं. वाळूगिट्टी व्यवसायाच्या वादामधून गोळीबार आणि लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. या गोळीबार आणि लाठीचार्जचे लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बेळगावमधील रायबाग तालुक्यामध्ये मेखळी गावात एका स्वामीकडून भक्ताच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. मुलीला कारमधून सोडण्याच्या बहाण्यानं मुलीला लॉजवर नेत स्वामीनं अत्याचार केला. मुलीनं घरच्यांना सांगितल्यानंतर अत्याचारी स्वामीला पोलिसांनी अटक केली आहे. आंध्र प्रदेशच्या कडप्पा जिल्ह्यामधील कमलादिन्ने या गावामध्ये एका 3 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे या चिमुकलीला केळाचा आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करून तिला मारलं गेलं. पीडितेचे पालक नदीला गेले असता हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आणि या चिमुकलीला मृतदेह तिचा जंगलात आढळला.